विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण काव्यशिल्प या मध्ययुगीन व आधुनिक मराठी पद्यवाङ्मय या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करत होतो. तर मागच्या तासामध्ये आपण एक जानपद गीत पाहिलं होतं आणि हे जानपद गीत गल ठोकळ यांनी लिहिलं होतं. त्याचं नाव होतं नदी पल्ल्याड. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की एक खेड्यातली स्त्री आहे आणि तिचा होणारा पती नदीच्या पलीकडे आहे, तिचा प्रियकर नदीच्या पलीकडे आहे आणि त्यांच्याकडे पाहून तिच्या मनामध्ये कोणत्या भावना जाग्या होतात याच्याविषयीची ती कविता होती. अतिशय सोपी अशी कविता होती. याचबरोबर आणखीन आपल्या अभ्यासक्रमाला आणखीन एक प्रेम कविता आहे. प्रेम कविता ही आताच जशी प्रेम कविता असते उत्तान स्वरूपाची तशी नाहीये, किंवा आताची जशी बिभत्स किंवा शृंगारिक स्वरूपाची कविता असते जास्तच उघड, तशा स्वरूपाच्या या प्रेम कविता नाहीये. तर ह्या पती पत्नीच्या चौकटीमध्ये असणाऱ्या या कविता आहेत. म्हणजे विवाहबाह्य प्रेम हा त्या काळामध्ये विषय नव्हता, साहित्यामध्ये ते मांडलं जात नव्हतं, किंवा तरुण मुलांचं तरुण मुलींचं प्रेम हा विषय त्या काळामध्ये कवितेमध्ये मांडला जायचा नाही. तर त्या काळामध्ये पती पत्नीचं प्रेम, होऊ घालणाऱ्या पत्नीचं होऊ घालणाऱ्या पतीशी असणारं प्रेम, त्याच्याविषयी आपुलकी, त्याच्याविषयीचा शृंगार हा त्या काळामध्ये मांडला जायचा. तर अशाच पद्धतीनं आज आपण डोळे हे जुलमीकडे ही एक छोटीशी प्रेम कविता आहे, अगदी छोटीशी आहे आणि ही पती पत्नीमध्ये होणाऱ्या जे थोडंसं प्रेम आहे किंवा शृंगार आहे त्याचं दर्शन घडवणारी ही अशी कविता आहे. तर ही कविता सुद्धा एका पुरुषानेच लिहिलेली आहे. या पुरुषाचं नाव आहे भा. तांबे, भास्कर रामचंद्र तांबे. तर यांचा जो जन्म आहे तो आहे इसवी सन 1873 मध्ये आणि मृत्यू झालेला आहे 1941 मध्ये. म्हणजे हे सुद्धा जवळपास 50, 60, 70 वर्ष जगले. यांची जी महत्वाची यांची ओळख आहे, हे भावकवी मानले जातात. भावकवी जसा निसर्ग कवी असतो, निसर्गातले प्रतिमा व्यक्त करणं हा निसर्ग कवीचा आहे. जानपद कवी म्हणजे खेड्यातलं परिसराचं चित्रण करणं. तर भावकवी म्हणजे माणसाच्या मनातले जे वेगवेगळे भाव असतात, भावना असतात, त्याचं जे दृश्य स्वरूप किंवा त्याचं जे थोडीशी जी मांडणी असते त्याला भावकवी असं म्हणतात. हे प्रेम गीत लिहिणारे, नाट्यगीत लिहिणारे आणि गूढगीत म्हणजे न समजणारी, द्वयअर्थी किंवा गांभीर्यपूर्ण लिहिणारी अशी एक कविता प्रकार असतो ते लिहितात. यांचा प्रणय प्रभा नावाचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. तर यांनी ही जी कविता लिहिलेली आहे ही अतिशय छोटी कविता आहे. 3च कडव्यांची कविता आपल्या अभ्यासक्रमाला आहे आणि या 3 कडव्यामध्ये एक दृश्य, छोटस दृश्य यांनी वर्णन केलेलं आहे. तर इथं पत्नी आहे, नवीनच लग्न झालेलं पत्नी असेल आणि तिचा पती आहे आणि तो पती असा एक प्रसंग दृश्य केलेला आहे. आपण ही कविता पाहूयात म्हणजे आपल्याला ही कविता लक्षात येईल. आता ही जी कविता आहे ही कविता भा. तांब्यांनी जरी लिहिलेली असली तरी ते स्वतः नायिकेच्या भूमिकेतून आहेत. म्हणजे पत्नीच्या भूमिकेतून ही कविता पतीला उद्देशून म्हटलेली आहे. तर ती जी पत्नी आहे ती म्हणते, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका, जादूगरी त्यात पुरी येथे उभे राहू नका. म्हणजे पत्नी काहीतरी काम करते घरामध्ये, कोणतं काम करते हे आणखी सांगितलेलं नाहीये. तर ते म्हणतात डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका, असं एकटक माझ्याकडे पाहू नका. एकटक पाहिले काय होतं, जादूगिरी त्यात पुरी येथे उभे राहू नका. म्हणजे मला लाज वाटते, तुम्ही इथं उभं राहू नका, माझं काम सगळं विस्कळीत होतं, तुम्ही इथं उभं राहून माझ्याकडे एकटक पाहू नका, कारण तुमचे डोळे कसे आहेत, हे जुलमी आहे. घालू कशी कशिदा मी होती किती सांगू चुका. कशिदा म्हणजे ते वस्त्रावर जे वेलीबुट्टीचं काम करतात. जुन्या बाया जेव्हा रिकामपण असायचं तेव्हा वस्त्र म्हणजे साडीवर ते वेलीबुट्टी काढायचे, आपल्याला माहित असेल. त्या सुईनं, ते सुईमध्ये धागा असायचा रंगाचा आणि ते त्याच्यावर चित्र वगैरे काढायचे, त्याला वेलीबुट्टी वगैरे काढायचे. ते बुट्टीचे काम म्हटलं की मुलींना माहित असतं. तर ती तशी काम करते. बोचे सुई फिरू फिरूनी वेळ सख्या जाय फुका. म्हणजे तुम्ही तो उभं राहिलात तर काय होतंय,
मला ते वेलीबुट्टीचे जे नाजूक काम आहे, जिथं एकाग्रता आवश्यक असते, तिथं एकाग्रता माझी भंग पावते, माझं लक्ष तुमच्याकडे जातं आणि मग काय होतं, ती जी सुई आहे ती मलाच टोचते आणि मग वेळ काय होतो, फुकट जातो. खळबळ किती होय मनी, हसतील मज सर्वजणी. अशा जर चुका केल्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रिया मला काय होतील, हसतील. येतील त्या संधी बघुनी आग उगा लावू नका. मग त्या आणखीन मला चिडवायला येतील की असं कसं झालं, तुला येत नाही हे. तर एवढीच ही कविता आहे. येतील त्या संधी बघुनी आग उगा लावू नका. म्हणजे स्त्रियांचं जे लाजणं नावाचं जे अस्त्र असतं, लाजणं म्हणजे पतीकडे पाहून पतीनं जे लाजणं असतं, तर त्या पद्धतीचा हा जो एक प्रसंग आहे की ती पत्नी काय करते, वेलीबुट्टीचं काम करते, साडीवर काम करते आणि तिचा पती काय करतो, तिच्याकडे रोखून पाहतो. तर ती म्हणते की तुम्ही रोखून पाहू नका, माझ्याकडे असं एकटक पाहू नका. काय होते, मला लाज वाटते. आणि लाज वाटली काय होते, लाज वाटणे म्हणण्याच्या ऐवजी तुमची अशी काही जादू होते की त्याच्यामुळे माझं लक्ष त्या कामाकडे केंद्रित होत नाही आणि त्याच्यामुळे सगळा त्रास होतो. ज्या आजूबाजूला बसलेल्या महिला आहेत किंवा जे घरातले स्त्री आहेत त्या परत मला चिडवतील आणि माझ्या चुकाही होतील आणि तुमचं नाव घेऊन त्या परत परत चिडवतील. तर कृपया करून तुम्ही असं काही इथं करू नका. तर हा जो एक छोटासा प्रसंग आहे पती पत्नी मधला, तो एक छोटासा प्रसंग इथं कवीनं मांडलेला आहे. तर याला भाव कविता असं म्हणतात. म्हणजे एक छोटासा प्रसंग आहे एकटक पाहण्याचा, पतीनं पत्नीकडे पाहण्याचा आणि मग त्याच्यामुळे जी पत्नी डिस्टर्ब होते, पत्नी जी अस्वस्थ होते आणि त्या अस्वस्थतेतून जे तिच्याकडे हातामध्ये चुका होतात, जी तिचा लज्जा हा जो भाव तिच्या मनामध्ये जागा होतो, त्याच्याविषयीची ही एक छोटीशी अशी कविता आहे. तर या कवितेला भाव कविता असं म्हणतात. तो तेवढा भाव, तेवढी भावना, तेवढा तो प्रसंग त्या कवीनं त्या 4च ओळीमध्ये पकडलेला आहे आणि म्हणून ही एक अतिशय सुंदर अशी भाव कविता म्हणून ओळखलं जातं या कवितेला आणि म्हणूनच भारत आंबेची ही कविता आपल्या अभ्यासक्रमाला आहे. तर आपल्याला यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत, निसर्ग कविता आहेत, भाव कविता आहेत, स्वातंत्र्य कविता आहेत, स्वातंत्र्य गीत आहेत. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कवितेचे एक एक फॉर्मॅट तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत. तर ही एक भाव कविता आहे, शृंगार, पती पत्नी मधली लज्जा असणारी अशी कविता आहे. मला वाटतं ही कविता तुम्हाला समजली असेल. 3च कडव्याची आहे आणि इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढची कविता पाहूयात. धन्यवाद.